All of you. Today we are going to study unit number 3, and from unit number 3 there is a first topic which is given here on page number 55, 3.1 why. So let us start from warming up activity या पुस्तकातील इयत्ता 8वीच्या इंग्रजीच्या क्रमिक पुस्तकातील 3.1 व्हाय या कवितेवरील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी चिटचॅट ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. सुरुवातीला चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये पहिला प्रश्न या ठिकाणी दिला आहे, व्हाय डू वी आस्क क्वेश्चन्स. आपण प्रश्न का विचारतो. आस्किंग क्वेश्चन इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट इफेक्टिव्ह वे ऑफ लर्निंग. साधे सोपे प्रश्न विचारणं हे अतिशय साधे आणि सोपी परिणामकारक शिकण्याची ही एक पद्धत आहे. म्हणून सो वी आस्क क्वेश्चन्स, म्हणून आपण प्रश्न विचारत असतो. सेकंड वन, डू वी गेट आन्सर्स टू ऑल क्वेश्चन्स. आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात का. तर याचं उत्तर आपल्याला सांगतील, मोस्ट ऑफ द टाइम वी गेट आन्सर्स टू ऑल क्वेश्चन्स. आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर मिळत असतं, बट समटाइम्स, परंतु काही वेळेस वी डू नॉट गेट अन आन्सर इफ आवर क्वेश्चन इज कन्फ्युजिंग, डिफिकल्ट और इलॉजिकल. जर आपला प्रश्न गोंधळात टाकणारा असेल, कठीण असेल किंवा इलॉजिकल असेल तर मात्र त्याचं उत्तर मिळणं थोडंसं अवघड असतं. देन नंबर थर्ड, हाऊ आर क्वेश्चन्स युजफुल इन अवर लाईफ. आपल्या आयुष्यात प्रश्न कसे उपयोगी असतात. मेनी ग्रेट थिंकर्स एम्ब्रास द आयडिया ऑफ कॉन्स्टंटली क्वेश्चनिंग ॲज इट हेल्प्स अस गेटिंग इन टू द हॅबिट ऑफ सेल्फ रिफ्लेक्शन. बऱ्याचशा तज्ज्ञांचं म्हणणं आहे का आपण नेहमी जर प्रश्न विचारला तर ही एक चांगली सवय असते. सेल्फ रिफ्लेक्शन, आपलं प्रतिबिंबित्व त्याच्यामध्ये दिसत असतं. इट हेल्प्स टू गेन इन्फॉर्मेशन अँड नॉलेज. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आणि ज्ञान अवगत होत असतं. डू वी थिंक क्रिटिकली विदाउट क्वेश्चन्स. प्रश्न नसतील, विचारले नाहीत तर आपण बारकाईने विचार करतो का. तर याचं उत्तर सांगताना आपल्याला सांगतील का, इफ समवन पुट्स क्वेश्चन्स इन फ्रंट ऑफ अस वी स्टार्ट थिंकिंग क्रिटिकली बिफोर आन्सरिंग. जर कोणी आपल्याला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देण्याच्या आधी आपल्याला विचार करावा लागतो, बारकाईने विचार करावा लागतो त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. सो वी नेवर थिंक क्रिटिकली अनलेस अँड अनटिल क्वेश्चन्स आर आस्क्ड. आणि जोपर्यंत प्रश्न विचारला जात नाही तोपर्यंत आपण अशा प्रकारचा विचार करू शकणार नाहीत. म्हणून क्वेश्चनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. देन नंबर 5, विच 5 WH वर्ड्स आर यूज टू फ्रेम क्वेश्चन्स. प्रश्न तयार करण्यासाठी कोणते 5 WH ने सुरू होणारे शब्द वापरले जातात. WH वर्ड्स आपण व्याकरणामध्ये अभ्यासलेले आहेत. त्याच्यामध्ये WH वर्ड्स लाईक व्हॉट, काय, व्हेअर, कोठे, व्हेन, व्हाय अँड हाऊ आर यूज टू फ्रेम क्वेश्चन्स. प्रश्न तयार करण्यासाठी अशा प्रकारे या WH वर्डचा आपण उपयोग करू शकतो. देन नंबर 1, या ठिकाणी एक पहिला प्रश्न या ठिकाणी दिला आहे, मेनी व्हाय. का म्हणून पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आतापर्यंत मिळाली असतीलच. येट यू मेन वॉन्ट टू नो द व्हाय ऑफ मेनी फॅक्ट्स. राईट डाऊन 5 सच क्वेश्चन्स बेस्ड ऑन रिजन कॉज वन इज डन फॉर यू. मग तरी अजूनही काही काळची उत्तरं तुम्हाला जर जाणून घ्यायची असतील तर असे कारण असलेले 5 प्रश्न लिहा. नमुन्यादाखल एक प्रश्न या ठिकाणी त्यांनी उदाहरणाच्या याच्यामध्ये दिलेला आहे. व्हाय डू पेंग्विन्स लिव्ह ओनली इन पोलर रिजन्स. या ठिकाणी एक प्रश्न दिला आहे का पेंग्विन्स हे पोलर रिजन्समध्ये का जगत असतात किंवा जीवन जगतात किंवा राहतात. अशा प्रकारचा एक प्रश्न दिलेला आहे. अशा प्रकारचे 5 प्रश्न त्यांनी आपल्याला विचारायला सांगितले आहेत. मग व्हायने सुरू होणारे 5 प्रश्न आपण विचारू शकतो या पद्धतीने. व्हाय डू वी स्टडी इंग्लिश. आपण इंग्रजीचा अभ्यास का केला पाहिजे. व्हाय डू वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह इन द फॉरेस्ट. जंगली प्राणी हे जंगलामध्येच का राहतात. व्हाय इज देअर नो आईस इन अ डेझर्ट. वाळवंटामध्ये बर्फ का नसतो. व्हाय डोंट वी व्हिजिट ऑल द कंट्रीज इन अवर लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्व देशांना का भेट देऊ शकत नाहीत. व्हाय शुड वी हेल्प ओनली द पुअर अँड नॉट द रिच. आपण फक्त श्रीमंतांनाच का मदत करत असतो. हेल्प ओनली आपण गरिबांनाच का मदत करत असतो, श्रीमंतांना का नाही. अँड व्हाय कांट द सी. आपल्याला समुद्र हा परिपूर्णपणे का दिसू शकत नाही. या अशा प्रश्न आपण तयार करू शकतो आणि व्हायने सुरू होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं अशा प्रकारचे प्रश्न आपण व्हायने सुरू होणारे विचारू शकतो. देन नंबर 2, इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन वर्ड्स टू कम्प्लीट द क्वेश्चन्स टू गेट द एक्सपेक्टेड आन्सर्स गिवन इन द ब्रॅकेट. या ठिकाणी काही WH वर्ड, काही क्वेश्चन वर्ड्स दिलेले आहेत, प्रश्नार्थक शब्द दिलेत आणि त्यांचा योग्य त्या ठिकाणी उपयोग करून आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांनी शब्द दिलेले आहेत हाऊ, व्हेन, व्हेअर,
व्हॉट, हू, हुज, विच आणि व्हाय. मग पहिला प्रश्न दिला डॅश इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मग या ठिकाणी वरीलपैकी योग्य शब्द वापरून आपल्याला या ठिकाणी प्रश्न तयार करायचा आहे. तर व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, का जेणेकरून आपल्याला मुंबई त्याचं उत्तर मिळेल. अशा प्रकारे व्हॉट हा शब्द आपण इथे वापरू शकतो. सेकंड वन डॅश इज युअर स्कूल लोकेटेड ऑन ESB रोड. हे उत्तर येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. व्हेअर हा WH वर्ड आपण वापरू शकतो. व्हेअर इज युअर स्कूल लोकेटेड, तुमची शाळा कुठे वसलेली आहे, अशा प्रकारचा. देन थर्ड वन डॅश इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू बिगिन. या ठिकाणी नेक्स्ट मंडे हे उत्तर येण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. आणि नेक्स्ट मंडे उत्तर येण्यासाठी आपण WH वर्ड वापरू शकतो प्रश्नामध्ये. व्हेन इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू बिगिन, तुमची परीक्षा नेमकी केव्हा सुरू होणार आहे. देन नंबर 4 डॅश डज द ओल्ड मॅन वॉक. स्लोली उत्तर येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. हाऊ डज द ओल्ड मॅन वॉक, तो म्हातारा माणूस कशा प्रकारे चालतोय, तर स्लोली हे त्याचं उत्तर येऊ शकतं. देन नंबर 5 डॅश कलर इज युअर फेवरेट. मग या ठिकाणी ब्ल्यू हा आपला आवडता रंग येण्यासाठी विच या शब्दाने आपण प्रश्न विचारणार आहोत. विच कलर इज युअर फेवरेट, तुमचा आवडता रंग कोणता. देन नेक्स्ट नंबर 6 डॅश टीचेस यू इंग्लिश. आणि मिसेस अश्विनी पाटील हे उत्तर येण्यासाठी हू टीचेस यू इंग्लिश, तुम्हाला इंग्रजी कोण शिकवतं. देन नंबर 7 डॅश आर यू लेट टू स्कूल. माय बायसिकल गॉट पंक्चर्ड ऑन माय वे टू स्कूल. हे उत्तर येण्यासाठी आपण या ठिकाणी व्हाय या शब्दाने प्रश्न विचारू शकतो. व्हाय आर यू लेट टू स्कूल. अँड लास्ट वन नंबर 8 डॅश पेन हॅव यू बॉरोड. या ठिकाणी अमन्स पेन उत्तर येण्यासाठी हुज पेन हॅव यू बॉरोड, अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो. नाउ लेट अस स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट स्टांजा विच इज गिवन हिअर इन द टायटल ऑफ व्हाय. या कवितेमध्ये दिलेली पहिला स्टांजा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. फर्स्ट एक्स्ट्रॅक्ट विच इज गिवन हिअर. आय नो अ क्युरियस लिटल बॉय. मला तो एक लहान क्युरियस मुलगा. क्युरियस मीन्स या ठिकाणी आपण जिज्ञासू किंवा चौकस असं त्या अर्थाने हा शब्द घेऊ शकतो. आय नो अ क्युरियस लिटल बॉय, मला तो एक जिज्ञासू लहान मुलगा आठवतोय. तो मला माहीत आहे. हु इज ऑलवेज आस्किंग, जो नेहमी विचारत असतो व्हाय, का. व्हाय धिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. हे का, ते का, तेव्हा का, आता का, हे का नाही, व्हाय बाय अँड बाय का. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारणारा तो क्युरियस मुलगा मला माहीत आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शुड स्विम. त्याला जाणून घ्यायचंय का लाकूड का पोहतं. व्हाय लीड अँड मार्बल सिंक. लीड आणि मार्बल संगमरवर आणि शिस हे का बुडत नाही. व्हाय स्टार शुड शाईन अँड वाईन शुड ब्लो. तारे का चमकतात अँड वाईन शुड ब्लो, आणि वारे का वाहतात. अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक. आपण का खातो आणि पितो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला जाणून घ्यायची, कारण तो ही इज अ क्युरियस बॉय, कारण तो एक जिज्ञासू मुलगा आहे, चौकस मुलगा आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स. ढग कशाने बनतात हे त्याला समजून घ्यायचंय, माहीत करून घ्यायचंय. अँड व्हाय दे क्रॉस द स्काय. आणि ते आकाशाला भेदून का जातात किंवा आकाशावर का ते उडत असतात. व्हाय सिंग्स द सन बिहाइंड द हिल्स. सूर्य हा टेकडीच्या पाठीमागेच का बुडतो. अँड व्हाय द फ्लॉवर्स डाय. आणि फुलं का मरतात, कोमेजतात. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्या क्युरियस मुलाला जाणून घ्यायची आहेत. ही वॉन्ट्स टू नो, त्याला जाणून घ्यायचंय. व्हाय वाईन शुड कम फ्रॉम आउट द बेलोज नोज. त्या भात्यामधून वारा का आला पाहिजे हे त्याला जाणून घ्यायचंय. व्हाय पॉपगन शुड गो पॉप. त्या पॉपगन ह्या पॉप का असाव्यात हे त्याला जाणून घ्यायचंय. अँड व्हाय द ओशियन एब्स अँड फ्लोज. तो महाकाय विशाल असा महासागर का त्याला भरती ओटी काय ते हे त्याला जाणून घ्यायचंय. ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स. माशांना श्वसनेंद्रिय का आहेत हे त्याला माहीत करून घ्यायचंय. अँड व्हाय बॉईज कॅनॉट फ्लाय. मुलं का उडू शकत नाहीत हे देखील त्याला जाणून घ्यायचंय. व्हाय स्टीम कम्स फ्रॉम द केटली स्पाउट. त्या किटलीच्या चोच किंवा तोटीमधून ती स्टीम का बाहेर येते हे त्याला समजून घ्यायचंय. अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. आणि पाऊस हा आकाशातूनच का पडतो हे देखील त्याला जाणून घ्यायचंय.
ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शुड बर्न. त्याला जाणून घ्यायचंय, त्याला माहीत करून घ्यायचंय का कोळसा का जळतो. अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन, दगडाचा तुकडा का जळत नाही. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोअर, त्या फळाच्या आतील भागामध्ये त्याचं बी नेमकं कसं येत असतं. अँड मॅरो इन द बोन, आणि हाडांच्या त्या चरबीमध्ये तो मांसल भाग कसा येत असतो हे त्याला जाणून घ्यायचंय. ही वॉन्ट्स टू नो व्हाय आईस शुड मेल्ट, बर्फ का वितळतो हे देखील त्याला जाणून घ्यायचंय, माहीत करायचंय. व्हाय स्पायडर्स ईट द फ्लाईज, स्पायडर्स कोळी हा माशा का खातो हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचंय. व्हाय बीज शुड स्टिंग अँड व्हाय द ईस्ट शुड मेक द डो टू राईज, या ठिकाणी मधमाशी का दंश करते आणि त्या मळलेल्या पिठाचं जे कणिक आहे ते ईस्ट कशा प्रकारे होतं हे देखील त्याला जाणून घ्यायचंय. सम ऑफ हिज व्हायज आर नॉट टू हार्ड, त्याचे काही प्रश्नांची उत्तरं ही खूप काही कठीण नाहीत, परंतु आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. टू आन्सर इफ यू विल ट्राय, जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच त्याच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. बट अदर नो वन एव्हर एट हॅज फाउंड द रिझन व्हाय, परंतु इतर कोणालाही त्याचं कारण का सापडलं नाही हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, असं या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी या कवीने सांगितलेलं आहे. सो नाव लेट अस स्टार्ट इंग्लिश वर्कशॉप. या कवितेवरील आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. नाव इंग्लिश वर्कशॉप. फर्स्ट क्वेश्चन विच इज गिवन हिअर. रीड द पोएम, डिस्कस अँड कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ॲक्शन वर्ड्स. व्हर्ब, क्रियापदांनी आपल्याला रिकाम्या जागा कंप्लीट करायच्या आहेत. या ठिकाणी 2 क्रियापदं दिलेली आहेत. वूडसाठी स्विम आणि मार्बलसाठी सिंक आलेलं आहे. त्यानंतर स्टारसाठी आपण शाईन हे क्रियापद कवितेमधून लिहू शकतो. देन वाइन्स, वाइन्ससाठी ब्लो. सन, सनसाठी सिंक्स. फ्लॉवर्स, फ्लॉवर्ससाठी डाय. ओशन, ओशनसाठी एब्स आणि फ्लोज, ही 2 ॲक्शन वर्ड्स आपण घेऊ शकतो. फिश, फिशसाठी हॅव गिल्स. रेन, रेनसाठी फॉल्स. आईस, आईससाठी या ठिकाणी मेल्ट हे ॲक्शन वर्ड आपण वापरू शकतो कवितेच्या साह्याने, ते लिहू शकतो. आणि बीज, बीजसाठी स्टिंग हे ॲक्शन वर्ड या ठिकाणी आलेलं आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. नाव सेकंड क्वेश्चन. डिस्कस इन पेअर्स अँड राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम. या कवितेतून आपल्याला रायमिंग पेअर्स लिहायच्यात. 6 यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या या कवितेच्या साह्याने आपल्याला लिहायच्यात. त्या आपण अशा प्रकारे लिहू शकतो. नंबर 1 व्हाय बाय. नंबर 2 नोज फ्लोज. देन फ्लाईज राईज. सिंक ड्रिंक. देन नेक्स्ट फ्लाय स्काय. ट्राय व्हाय आणि स्टोन बोन. अशा प्रकारे आपण रायमिंग पेअर्स सुद्धा कवितेच्या साह्याने लिहू शकतो. नाव क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाव, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. In these 2 lines, the word why is repeated, so it is a figure of speech called a repetition. Repetition म्हणजे पुनरावृत्ती अलंकार. It is a figure of speech in which one or more words are repeated in the same sentence. एकाच वाक्यामध्ये 1 किंवा 2 शब्द हा परत परत पुनरावृत्ती ज्याची झालेली असते त्यावेळेस आपण रिपिटेशन अलंकार असल्याचं सांगत असतो. एक्झाम्पल, सन सन इट गिव्स मी अ ग्रेट जॉय. या वाक्यामध्ये सन हा शब्द रिपीट झालेला आहे म्हणून हे रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी असल्याचं आपण नमूद करू शकतो. नाव फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच शो रिपिटेशन. या कवितेतील रिपिटेशन असलेल्या ओळी आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितल्या. तर या कवितेच्या साह्याने आपण रिपिटेशन असलेल्या लाईन्स आपण या ठिकाणी सांगू शकतो. मग यामध्ये या कवितेमध्ये रिपिटेशन असलेल्या ज्या ओळी आहेत त्या या पद्धतीच्या. व्हाय पॉपगन्स शुड गो पॉप अँड व्हाय द ओशन एब्स अँड फ्लोज. ही एक ओळ आपण या ठिकाणी सांगू शकतो का या ठिकाणी सुद्धा व्हाय हा शब्द रिपीट झाला आहे. वर्ड व्हाय इज रिपीटेड टू गिव्ह मोर पोएटिक इफेक्ट. देन नेक्स्ट नंबर 4 कम्प्लीट द वेब डायग्राम. द लिटल बॉय वॉन्ट्स टू नो. त्या लहान मुलाला काय जाणून घ्यायचे तर व्हायने सुरू होणारे प्रश्न त्याला जाणून घ्यायचे ते आपल्याला या ठिकाणी शोधून लिहायचे. मग या ठिकाणी पहिल्या स्थानापासून आपण लिहू शकतो का व्हाय द संक सिंक्स बिहाइंड द हिल. सूर्य टेकडीच्या मागे का असताना जातो. व्हाय वूड शुड स्विम. लाकूड का पाण्यावर तरंगतं. व्हाय लीड अँड मार्बल सिंक. व्हाय स्टार शुड शाईन. व्हाय वाइन्स शुड ब्लो.
व्हाय वी ईट अँड ड्रिंक. मग या कवितेमध्ये जेवढे व्हायने विचारलेले प्रश्न, व्हायने सुरू झालेले प्रश्न आहेत त्या मुलाने विचारलेले, ते आपण सर्व याच्यामध्ये या ॲक्टिव्हिटीमध्ये लिहू शकतो. देन नंबर 5, कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स फ्रॉम द पोयम. पेअर ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी एक पेअर ॲक्टिव्हिटी दिलेली, एक डायग्राम, 2 डायग्राम या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या पेअर ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायला सांगितली. पहिली डायग्राम या ठिकाणी दिली का वर्ड्स फ्रॉम द पोयम रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. पर्यावरणाशी संबंधित शब्द लिहायचे. एक वाईन हा शब्द या ठिकाणी दिलेला आहे आणि 5 शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितले आहेत. मग यामध्ये आपण पर्यावरणाशी संबंधित कवितेतील शब्द लिहू शकतो. मग त्याच्यामध्ये स्टार्स, तारे, स्टोन, स्काय, फ्लॉवर्स अँड क्लाउड्स असे 5 शब्द आपण या ठिकाणी भरू शकतो. पुन्हा एकदा सांगतो, स्टार्स, देन स्टोन, स्काय, फ्लॉवर्स अँड क्लाउड्स. दुसरी ॲक्टिव्हिटी शेजारी दिलेली, वर्ड्स फ्रॉम द पोयम रिलेटेड टू ॲनिमल्स अँड फ्रुट्स, इन्सेक्ट्स. प्राणी, फळं आणि कीटक यांच्याशी रिलेटेड शब्द या कवितेमध्ये आलेले आहेत, ते आपल्याला लिहायचे आहेत. एक शब्द त्यांनी उदाहरणादाखल दिलेला आहे, स्पायडर्स. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी सीड्स, ॲपल कोअर, फ्लाईज, स्टिंग आणि फिश हे शब्द आपण या ठिकाणी भरू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या वेब पेअर ॲक्टिव्हिटीमध्ये आपण कंप्लीट करू शकतो. देन क्वेश्चन नंबर 6, इमॅजिन अ सिनियर स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल हॅज ओन अ नॅशनल लेवल क्विज कॉन्टेस्ट. तुमच्या शाळेतला एक सिनियर विद्यार्थी हा नॅशनल लेवलची क्विज कॉन्टेस्ट त्याने जिंकलेली आहे किंवा त्या स्पर्धेमध्ये तो विजेता ठरलेला आहे. नाव फ्रेम 8 to 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स दॅट यू वुड आस्क व्हेन यू इंटरव्ह्यू हिम हर ॲट द स्कूल असेंब्ली अबाउट द अचिव्हमेंट. त्या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल त्याची मुलाखत घेण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तर त्या विद्यार्थ्याला 8 ते 10 प्रश्न विचारायला त्यांनी सांगितलेत. मग त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतो. नंबर 1, कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर ग्रेट सक्सेस. हाऊ डू यू फील आफ्टर विनिंग सच अ कॉन्टेस्ट. ही कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर तुला कसं वाटतंय, अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतो. हॅव यू रिसिव्ड सच रिकग्निशन बिफोर, प्लीज गिव्ह डिटेल्स. याच्यापूर्वी अशा प्रकारची एक रिकग्निशन तुला सन्मान मिळालेला होता का, तर त्याच्या संदर्भात विचारायचं आहे. देन नंबर 3, हू हॅज इन्स्पायर्ड यू टू टेक पार्ट इन सच क्विज कॉन्टेस्ट. या क्विज कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी तुला कोणाकडनं प्रेरणा मिळाली. व्हॉट वेअर द रिॲक्शन ऑफ युअर फॅमिली टू दिस अचिव्हमेंट. ह्या यशानंतर तुझ्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती. हू एल्स वुड यू गिव्ह क्रेडिट ऑफ युअर सक्सेस. तुझ्या यशाचं क्रेडिट तू कोणाला देतोयस. हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर दिस क्विज. या क्विजसाठी तू कसं तयार केली. अँड व्हॉट इज युअर प्लॅन फॉर द फ्युचर. भविष्यासाठी तुझी काय योजना आहे, तुला भविष्यामध्ये तुला काय करायचं आहे. अँड देन नेक्स्ट, विच बुक्स डिड यू रेफर फॉर दिस कॉन्टेक्स्ट. या कॉन्टेक्स्टसाठी तू कुठलं पुस्तक वापरलं होतं. देन नंबर 9, हू हेल्प यू टू मेक युअर ड्रीम कम ट्रू. तुझं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुला कोणी मदत केली. अँड नेक्स्ट वन, व्हॉट इज द रोल ऑफ आवर स्कूल इन युअर अचिव्हमेंट. तुझ्या या यशामध्ये आपल्या शाळेची काय भूमिका आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपण या इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतो. देन देर इज अ बॉक्स अंडर धिस क्वेश्चन. या प्रश्नाच्या खाली एक बॉक्स दिला आहे, वर्ड चेन. कम्प्लीट द वर्ड चेन. वर्ड चेन या ठिकाणी कम्प्लीट करायला सांगितले. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, इट, टायगर, रन, नोज आणि इझी. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्या उदाहरणावरून सांगता येईल का जो शब्द दिलेला आहे इट, या इट शब्दाच्या शेवटचं जे अक्षर आहे त्याने सुरू होणारा नेक्स्ट वर्ड, त्यानंतर टायगर आणि टायगरच्या शेवटी आर असल्यामुळे सुरू होणारा पुढचा आरने सुरू होणारा रन. म्हणजे अशा प्रकारे दिलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा नवीन शब्द असला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला वर्ड चेन कंप्लीट करायची. मग या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलं आहे स्काय. त्याची सुरुवात दिली याक आणि याकच्या शेवटी असलेल्या के अक्षराने सुरू होणारा पुढचा शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. मग त्या ठिकाणी आपण काइंड हा शब्द घेऊ शकतो. काइंड नंतर डिअर आणि डिअर नंतर रिपोर्ट. देन नंबर 2, क्लाउड. क्लाउड या शब्दाने डी शेवटी असल्यामुळे डक आणि डकच्या शेवटी के असल्यामुळे पुन्हा किंग. किंग, देन गन आणि नॉटी. नंबर 3, वाइंड. वाइंड या शब्दाच्या शेवटी डी असल्यामुळे त्या ठिकाणी डीने सुरू होणारा आपण डीप घेऊ शकतो. देन प्रे अँड यॉन अशा प्रकारचे शब्द आपण या वर्ड चेनमध्ये घेऊ शकतो. नंबर 4, स्टार. शेवटी आर असल्यामुळे रेशन, नेशन आणि नट. व्हाय, एल, लव आणि ईगर अशा प्रकारे आपण वर्ड चेन कंप्लीट करू शकतो. याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला दिलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने
सुरू होणारा पुढचा शब्द असला पाहिजे आणि पुन्हा त्या जो शब्द आपण लिहिणार आहोत त्याच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा पुढचा शब्द असला पाहिजे. हे एक वर्डचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी शेवटी पाठ्यपुस्तकाच्या शेवटी एक QR कोड सुद्धा दिलेला आहे. या टेक्स्ट पाठाच्या शेवटी QR कोड दिलेला आणि या QR कोड आपल्या मोबाईलमध्ये आपण स्कॅन करून त्याच्याशी रिलेटेड काही व्हिडिओज असतील, काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल ती आपल्याला पाहता येईल. तर याचासुद्धा आपल्याला उपयोग करायचा आहे. बिकॉज कारण टेक्नॉलॉजीचा आपण शिक्षणामध्ये उपयोग केला तर त्याचा नक्कीच आपल्याला खूप मोठा फायदा होतो. हे आपण या ठिकाणी लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण ते अनुभवलेलं आहे. म्हणून याचासुद्धा आपण आपल्या शिक्षणामध्ये उपयोग करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. मला वाटतं या व्हिडिओच्या सहाय्याने आपल्याला व्हाय 3.1 ही कविता समजली असेल. त्यावरील इंग्लिश वर्कशॉपमध्ये जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सर्व प्रश्नसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे समजले असतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.